झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातलं पालिकेचं एकमेव हॉस्पिटल म्हणजे कळवा शिवाजी हॉस्पिटल। या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता वॉर्ड, शस्त्रक्रिया वॉर्ड आणि जनरल वॉर्डचा समावेश आहे। 14 मे रोजी त्याचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला होता। मात्र सगळ्या वॉर्डमधल्या सेवा सुरू झाल्या नव्हत्या। या संदर्भातली बातमी झी 24 तासने दाखवली होती। त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत सर्व सेवा सुरू केल्या आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाणे महानगरपालिकेचं एकमेव हॉस्पिटल म्हणजे छत्रपती शिवाजी कळवा हॉस्पिटल आणि या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब मोठ्या अपेक्षेने आपला रोग बरा करण्यासाठी, आपला आजार बरा करण्यासाठी असतात आणि ह्याच हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे। 14 मे 2013 रोजी उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून इथे उद्घाटन झालं होतं। परंतु काही दिवस उलटून गेले तरी हा जो विभाग आहे हा सुरू होत नव्हता। त्यामुळे अनेक लोक तक्रारी करत होते, अनेक लोकांना ह्या सर्व विभागाकडनं अपेक्षा होती आणि आता हा विभाग सुरू झालेला आहे। कालच ह्या संदर्भातली बातमी जी 24 तासने प्रदर्शित केली होती आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली व जाग आल्यानंतर हे डिपार्टमेंट तुम्ही बघू शकता, हे आयसीयू डिपार्टमेंट आहे, हे सुरू केलेलं आहे। हे खरंच लोकांना याची गरज होती, कारण की लोक अपेक्षेने बघत होते। गोरगरीब लोक इथून लांबून येतात आणि खूप दिवसापासून हे डिपार्टमेंट बंद होतं आणि झी 24 तासानंतर हे डिपार्टमेंट सुरू झालेलं आहे। एकंदरीतच 14 मे 2013 रोजी पक्षप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याचं उद्घाटन केलं होतं आणि आज 20 मेला हे कार्यालय झालेलं आहे। हा जो अवधी लागला ह्या संदर्भातच बातमी जी 24 प्रदर्शित केली होती आणि त्या दणक्यानंतर हा सुरू झालेला आहे। व्हिडिओ भूमिकसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।